हॅलो, नमस्कार. आज निघलो आम्ही बाहेर ट्रॅव्हलिंगसाठी बाहेर आणि जातो आहे अशा ठिकाणी. पण इश्यू असा झाला की आमची ट्रॅव्हलची जी बॅग होती ती बॅगच घरी विसरून राहिली. आज पार आम्ही देवगडच्या समोर आलो आहे आणि आम्ही सोबत आहे. अजून एक मित्र आहे माझा वैभव आणि अजून एक मित्र आहे इकडे श्याम म्हणून, तो बॅगचं मॅनेजमेंट करतोय बघा. बॅगचं मॅनेजमेंट करतोय तो. तर बॅग आम्हाला दुसऱ्या एक ट्रॅव्हलमध्ये टाकायची आहे. त्यातून आम्ही डायरेक्ट तिला गोव्यामध्ये पिक करणार आहे. म्हणजे अशी खूप अशी अडचण आली. आता निघतानाच एवढी अडचण आली. बघू आता पुढचा ट्रॅव्हलिंग कसं होतं काय नाही. गाडी निघली आता बघा. इथं एका ठिकाणी गाडी थांबली आता रेस्टॉरंटवर. आम्ही कुठं चाललोय काय चाललोय हे तुम्हाला समोर समजायलाच. भैया 3 कॉफी. फायनली कॉफीसाठी थांबलोय आम्ही आता स्माइल स्टोनला. गोव्याची ट्रॅव्हल करून आता जेवणासाठी आम्ही थांबलोय. इथं बघू शकता फॅन केवढा आहे बघा. ऑर्डर आलेली. रेस्टॉरंटच्या बाजूला खूप साऱ्या अशा हँडमेड गोष्टी होत्या ज्या की आपण घेऊ शकत होतो. हे गणपती बघा किती छान आहे. हॉटेलमध्ये एंट्री करताना बघा आपल्याला एक खूप अप्रतिम असं बघायला भेटणार आहे. फायनली गुड मॉर्निंग. आम्ही पोहोचलोय गोव्यामध्ये. खूप दिवसाची माझी इच्छा होती गोव्यात यायची. फायनली आलो आहे आम्ही. आणि इथं मला असं वाटलं की रेग्युलरपेक्षा कमी पाऊस राहील, पण जास्त पाऊस सुरू झालेला आहे. इथं आलो आहे आम्ही. बटवर काय पाऊस आलेला आहे आणि पूर्ण आभाळ आलेलं आहे. त्यामुळं समजतच नाही काय पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर कुठे आहे. नुसतं फिरायचं म्हणून आता फिरतोय आम्ही. फर्स्ट टार्गेट आहे आमचं की आम्हाला अगोदर बाईक घ्यायची आहे. तिथं बाईक भेटते गोव्यामध्ये किलोमीटरला. आपल्याकडे काही अशी जरा बाईक द्यायची म्हणलं तर लोक डायरेक्ट बाईक घेऊन जातील आणि तिकडेच विकून टाकतील. इकडे बघा कशी फॅन्सी सर्व्हिस आहे. लायसन्स नंबर आरटीओ प्रूफ लायसन्स. स्कूटी घेतली आम्ही रेंटवर, जी की 300 रुपीज पर डे नसते. गोव्यात पेट्रोल बघू शकता तुम्ही 96 रुपये लिटर. असं वाटतं इथून 5-50 लिटर भरून घ्या आणि तिकडे 104-5 लिटरनं सेल करा. खूप साऱ्या गोष्टी स्वस्त आहे इथं. रेंटल स्कूटींचा विषय असा राहतो की इथून तुम्हाला पर डे स्कूटी घ्यावं लागते आणि त्यात पेट्रोल टाकायचं तुम्हाला जेवढं फिरायचं तेवढं. त्यानंतर
स्कूटी रिटर्न, आणि पेट्रोल उरलं तर उरलेलं पेट्रोल त्यांना देऊन टाकायचं, काढून घेता नाही येत आपल्याला, संपला विषय. इथं विषय असा आहे गोव्यामध्ये की हेल्मेट कंपल्सरी आहे. तुम्हाला प्रत्येक बाईक रायडरच्या डोक्यावर हेल्मेट दिसेल, त्यामुळं स्कूटीमध्ये त्यांनी हेल्मेट पण आम्हाला दिलं आहे. लेडीज हेल्मेट दिलं आहे, कधी मी आयुष्यात घातलं नाही लेडीज हेल्मेट, ते आता गोव्यात घालावं लागणार आहे. हे बघा वैभव, बघा आमचा कसा दिसतो. वैभव हेल्मेट घाल. हा होता अगोदर वैभव, आता लेडीज हेल्मेट घातल्यावर ही झाली वैभवी. ही झाली वैभवी. लेडीजचं हेल्मेट घालावं लागतं मला आयुष्यात पहिल्यांदा. कशी दिसते. फायनली स्कूटी पिकअप केली आम्ही. देन आता जातो आम्ही रिसॉर्टला, थोडं फ्रेश वगैरे होऊ, देन नंतर पुढचा टूर. खूप वेळ फिरल्यानंतर फायनली एक रूम आम्ही बुक केलेली आहे आणि आता इथं स्टे करणार आहे. आय थिंक आजचा ब्लॉग मी तसं एंड करतो आहे, कारण हा ब्लॉग जास्त मोठा होईल. डे 2चा ब्लॉग मी लगेच आता इथून नंतर शूट करणार आहे, तो मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करणार. झालं का? फायनली ही रूम आम्ही बुक केलेली आहे. अशा प्रकारे रूम आहे. हा इकडं बेड आहे, देन इकडं बाल्कनी आहे, इकडं स्विमिंग पूल आहे खाली. फायनली रूम आम्ही बुक केलेली आहे आणि आज एक नाईट आम्ही तर स्टे करणार आहे. खूप वेळ फिरल्यानंतर एक रूम भेटली आम्हाला आणि आय थिंक मला आजचा ब्लॉग इथं सेंड करावा लागणार आहे, कारण ब्लॉग खूप मोठा होईल त्यामुळं. आणि नेक्स्ट जी ट्रिप राहील आमची, तो मी सेकंड ब्लॉगमध्ये अपलोड करू. डे 1, डे 2, डे 3 जेवढे पण दिवस आम्ही इथं थांबू, त्यानंतर मी तसे त्याला अपलोड करता येईल. ठीक आहे, तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो. कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय.